राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। या योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे अनेक महिला प्रतीक्षेत आहेत। मात्र मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात का हे जाणून घेण्यासाठी अनेक जणी बँकेकडे धाव घेतात। ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती। आता मात्र या योजनेत पैसे जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत। राज्य शासनाकडून आर्थिक विभागाने हप्त्याच्या फाईलला मंजुरी दिली आहे। निधीचे वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागांना सूचना देण्यात आल्या असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये इतकी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। याबद्दल अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नसली तरी सामाजिक न्याय विभागाकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून लवकरच याबद्दल माहिती दिली जाईल। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि त्या कालावधीत कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नसते। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता आचारसंहिता लागू होण्याआधीच वितरित करण्यासाठी शासन सक्रिय झाले आहे। पुढील 7 ते 8 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत KYC प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली बँक KYC पूर्ण केल्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत। सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून काही दिवसानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। त्यावेळी महिलांना आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तर ती कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, नोंदणी क्रमांक इत्यादी कागदपत्रे आपल्याला देऊन KYC पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा टप्पा सुरू झाला आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। अनेक महिलांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक बँक शाखांमध्ये विचारणा देखील सुरू केली आहे। या महिन्याचा हप्ता अजून का आला नाही? बँकेने सांगितले की प्रक्रिया सुरू आहे। ग्रामीण भागात काही लाभार्थ्यांनी सांगितले की गेल्या महिन्यात 25 तारखेपर्यंत पैसे आले होते। आता ऑक्टोबर संपत आला तरी खात्यात काहीच आलेलं नाही। शासनाने दिलेल्या खात्रीवर महिलांना आता दिलासा मिळाला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे कसे तपासावे? तर अगोदर ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्या। त्यानंतर पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। नंतर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ॲप्लिकेशन ID टाका। नंतर सबमिट बटनावर क्लिक करा। पेमेंट अंडर प्रोसेस असा मेसेज दिसत असेल तर तुमचा हप्ता पुढील काही दिवसात जमा होणार आहे। या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या सूचना: जर तुमच्या बँक खात्याची KYC पूर्ण नसेल तर पैसे जमा होणार नाहीत। खाते निष्क्रिय असल्यामुळे देखील हप्ता अडकू शकतो। नाव, आधार क्रमांक किंवा खाते क्रमांकातील चूक असल्यास तत्काळ ग्रामपंचायत किंवा महिला बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल। महिलांनी तक्रार नोंदणीसाठी किंवा स्टेटस जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन नंबर वापरू शकतात।